प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, मन शांत असेल तर जीवन खरोखरच सुंदर वाटायला लागतं आणि मन जर अस्थिर झालं की सर्व सुखसुविधा असूनही कुठेतरी आतून माणूस हा थकून गेलेला असतो. आजच्या युगात तणाव हा केवळ एक शब्द राहिलेला नसून तर लाखो लोकांच्या न बोललेल्या वेदनेचं खरं नाव म्हणजेच तणाव आहे. राष्ट्रीय तणाव जागरूकता महिना या निमित्ताने तणाव समजून घेण्यासाठी, त्यामागची कारणे उलगडण्यासाठी आणि आयुर्वेदाच्या प्रकाशातून त्यावर उपाय जाणून घेण्यासाठी आज आपण एका मान्यवर विद्वानाशी संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. मित्रो, आजचा विषय आपण याच अनुषंगाने येणार आहे, तो आपण स्क्रीनवर पाहू शकता. राष्ट्रीय तणाव जागरूकता महिना आजचा आपला विषय आहे. राष्ट्रीय तणाव जागरूकता महिना. आणि आज आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जे इथे लाभलेले आहेत ते आहेत सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य आदरणीय डॉक्टर राजेश कालोरकर सर. सर, मी आपलं मनपूर्वक आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत करतो आमच्या हॅलो डॉक्टरच्या पूर्ण टीमतर्फे. मित्र, आपल्या पाहुण्यांचं जर अगदी संक्षिप्त असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर राजेश शिवाजीराव कोलारकर हे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, आयुर्वेद संहिता सिद्धांत विभाग, आर.ए. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे असून BAMS MD PhD यासह पाली साहित्य, योगशास्त्र, मानसशास्त्रीय समुपदेशन आणि IPR अशा विविध क्षेत्रातील त्यांची बहुआयामी शैक्षणिक वाटचाल त्यांना एक समृद्ध आणि व्यापक विचारांचे अभ्यासक म्हणून अधोरेखित करते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयुर्वेद वैद्यकीय नियतकालिकांमधून 26हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केलेत त्यांनी. PG गाईड आणि PhD गाईड म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात एक उल्लेखनीय ठसा त्यांचा उमटवलेला आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास, संशोधनांचा सन्मान आणि समाजाशी नाळ जपणारी विद्वत्ता हीच त्यांची खऱ्या अर्थाने झालेली खरी ही ओळख आहे. सर, आपले मनपूर्वक पुन्हा एकदा मी आपल्या आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत करतो. मित्र, सरांशी आपण आज इथे संवाद या विषयावरती नक्कीच साधणार आहोत, पण त्याआधी आपले नेहमीचे आपुलकीचे आव्हान आपल्या प्रेक्षकांसाठी. मित्रो, हॅलो डॉक्टर हा जो कार्यक्रम आहे तो आपला आहे, आपल्यासाठी आहे आणि आपला सहभाग त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, किंबहुना तो अपेक्षितच आहे. चला तर मित्रो, अतिशय महत्त्वाच्या अशा चर्चेला आपण आज सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आपण जाणूनच आहात, राष्ट्रीय तणाव जागरूकता महिना. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते आहेत सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश कालोरकर सर. सर, आपले पुन्हा एकदा मी आपले स्वागत करतो. सर, अतिशय महत्त्वाचा आजचा हा विषय आहे. अगदी सुरू करताना अगदी मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने आपण आज आपली ह्या चर्चेची सुरुवात करूया. तणाव. सर, हा शब्द आहे ना, आपण रोज वापरतो, रोज ऐकतो, रोज आपल्या एकंदरीत चर्चेमध्ये कधीही कोणाशी चर्चा करत असेल तर तो जाणवतो. पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तणाव म्हणजे नेमकं काय, आणि त्याचसोबत तो केवळ काही मनाशी संबंधित आहे की शरीर, जीवनशैली आणि आत्मिक संतुलन जे आहे त्याच्याशीही त्याचा संबंध आहे का, या गोष्टीवरती आपण काय सांगाल सर? बरोबर. तर ज्या वेळेला आपण बघतो की तणाव शब्द आपण सगळीकडे आजच्या काळामध्ये ऐकतो, तर भय म्हणून आपल्यासमोर आलेल्या कशाचाही सामना करण्याची यंत्रणा म्हणजे मानसिक तणाव होय. तर तणाव हा भयाला दिलेला लढा वा पळा अशा प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी असतो. त्यालाच आपण फाईट ऑर फ्लाईट असं म्हणतो. तर व्यक्तीला पुढे आलेल्या समस्येस प्रतिक्रिया देण्यास हा तणाव आपल्याला प्रामुख्याने मदत करत असतो. आयुर्वेदानुसार जर याचा विचार केला तर तणाव हा वात पित्त दोषांच्या असंतुलनामुळे निर्माण होत असतो.
ज्यामुळे आपल्या मनावर प्रामुख्याने ताण येतो. तो शरीर, मन, जीवनशैलीशी त्याचा सखोल असा संबंध आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये धारणीय आणि अधारणीय वेगांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. तर जे धारणीय वेग असतात यामध्ये लोभ, शोक, भय, क्रोध, अभिमान, वेगान विदारयेत, नैर्लज्ज, ईर्ष्या, अतिरागान अभिदाच्य बुद्धिमान. म्हणजे लोभ असेल, शोक असेल, भय असेल, क्रोध असेल, तर ह्या मनाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात किंवा मेंटल डिफाईलमेंट्स असतात, तर या दृष्टिकोनातून आयुर्वेदाने त्यामध्ये सखोल विचार केला आणि चित्तचैतसिका, जे प्राचीन आपलं शास्त्र, जे साहित्य आहे, पाली लिटरेचर असेल किंवा काय, तर त्यामध्ये ह्या चित्तचैतसिकांचा अतिशय गांभीर्यपूर्वक आणि विस्तृत प्रमाणामध्ये त्यामध्ये आपल्याला वर्णन आढळते आणि त्यातूनच आजच्या काळामध्ये हे तणावाचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला वाढलेलं दिसतं. खरोखर सर अतिशय सुंदर आणि मुळाशी नेणारं हे स्पष्टीकरण होतं की तणाव हा फक्त मनाचा प्रश्न उरत नाही, तर संपूर्ण अस्तित्वाच्या संतुलनाशी जोडलेला ही गोष्ट आहे. हेच आपल्या उत्तरातून कुठेतरी अधोरेखित होताना आपल्याला दिसतंय. सर, मग आजच्या काळात अगदी आपण जर पाहिलं की लहान मुलांपासून, विद्यार्थ्यांपासून, नोकरदार असो किंवा गृहिणी असो, उद्योजक ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण जर आपण पाहिलं ना, त्यांच्याशी जेव्हा चर्चा करतो किंवा बोलतो किंवा त्यांच्याबद्दल ऐकतो, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तणाव अनुभवताना प्रत्येक जण दिसतो. मग आपल्या मते तणाव इतका सार्वत्रिक झालाय का आणि तो का झालाय, याबद्दल आपण काय सांगाल? सर, यामध्ये जर आपण बघितलं तर तणाव हा शब्द म्हणजे ज्युनियर KG असेल किंवा लहान मुलगा असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, सर्वांमध्ये हा आपण बघतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, डिजिटल व्हर्च्युअल युगामध्ये, जागतिक युद्ध, महागाई असेल, बेरोजगारी असेल, व्यसनाधीनता असेल, इत्यादी अगणित कारणांमुळे जीवन अतिशय तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त आपल्याला बनलेलं दिसतंय. दररोजच्या व्यवहारामध्ये ज्यावेळेला आपण वागतो किंवा आपण वाटचाल करतो, तर बऱ्या किंवा वाईट गोष्टीच्या अनुभवांना आपण प्रामुख्याने तोंड देत असतो. तर अशा वेळी बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या मनाच्या विरुद्ध घडत असतात आणि आपल्या मनाविरुद्ध निर्णय आपल्याला अनेक वेळेला आपल्याला घ्यावे लागतात. तर वारंवार अशा मनाविरुद्ध जर घटना घडत गेल्या आणि अशा घडलेल्या घटनांच्या लहरी आपल्या मनात खोलवर जर घर करून बसल्या आणि जे दुर्बल मनाचे असतात, दुबळ्या मनाचे लोक असतात, त्यांच्यामध्ये जर ही वारंवार अशी क्रिया होत गेली, तर अशा व्यक्तींवर नैराश्य, दडपण आणि इतर अनेक गोष्टींचा परिणाम होऊन प्रामुख्याने मनोव स्त्रोतच जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते दुष्ट होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे मनोविकार हे उत्पन्न होत असतात. तर तणाव हा शरीर आणि मनाचा एक नैसर्गिक प्रतिसाद म्हणून आपण त्याला बघतो. धोका किंवा आव्हान आणि दबावाच्या परिस्थितीमध्ये असतो तेव्हा तणाव प्रामुख्याने हा निर्माण होत असतो आणि जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा आपले शरीर म्हणजे कॉर्टिझॉल असेल, ॲड्रेनलिन असेल, यासारखे वेगवेगळे हार्मोन्स त्यामध्ये स्त्रवित होतात जे आपल्याला धोक्याचा सामना करण्यासाठी तयार करतात. तर हा लढा किंवा पळा म्हणजे भागलो और भागलो, तर ह्या पद्धतीनं प्रतिसाद म्हणून आपण त्याला ओळखतो. अगदी खरं आहे. भागलो, फाईट और फ्लाईट हा रिस्पॉन्स याच्यातून कुठेतरी पाहायला मिळतो. खरंच सर, काळ बदललाय, सुविधाही वाढताना आपल्याला दिसतात एकंदरीत आधुनिक जीवनशैलीचा जर विचार केला तर, पण मनाची शांतता मात्र कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला नक्कीच जाणवतं. मग याच अनुषंगाने सर, आता धावपळ आहे, एकंदरीत धावपळीचं जीवन आहे, स्पर्धा आहे, करिअरची अनिश्चितता, एक कुठेतरी त्याच्याबद्दलची अनिश्चितता, सोशल मीडिया जो आहे म्हणजे समाज माध्यमांचा दबाव एकंदरीत वाढताना आपल्याला बघतोय आपण. तुलनात्मक एकंदरीत सगळ्या गोष्टी आहेत. नात्यांमधील ताण आपण एकंदरीत बघतो, घरात असो, मित्रांमध्ये असो, समाजामध्ये असो. मग या आधुनिक जीवनशैलीतील या सर्व घटकांचा तणाव वाढण्यामध्ये किती मोठा वाटा आहे असं आपल्याला वाटतंय? नक्कीच. तणावाचे जर प्रकार आपण बघितले तर अल्पकालीन तणाव आणि दीर्घकालीन तणाव असं आपण वर्गीकरण प्रामुख्याने करू शकतो. तर अल्पकालीन तणाव जो असतो तो ॲक्यूट स्ट्रेसच्या माध्यमातून आपण बघतो आणि हा तात्पुरता अशा स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ, परीक्षेपूर्वीची जी जर काळजी असेल, रस्त्यावर असताना जी वाहतुकीची कोंडी झाली असेल, महत्त्वाच्या मीटिंगपूर्वीची जी चिंता असेल, तर हा अल्पकालीन तणाव आपण बघतो.
त्याचप्रमाणे दीर्घकालीन तणाव, त्याला आपण क्रोनिक स्ट्रेस म्हणतो, हा दीर्घकाळ टिकून राहतो आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर असा परिणाम तो करू शकतो. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आजारी नातेवाईकांची काळजी घेत असताना आलेला तणाव, कर्जाचा बोजा असेल किंवा अस्थिर नोकरी असेल, धावपळ असेल, स्पर्धा असेल, करिअरची अनिश्चितता असेल, तर ह्यामुळे सुद्धा हा परिणाम आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, आता मी ही बॉटल हातामध्ये धरली, तर ही समजा 1 सेकंद, 5 सेकंद, 15 सेकंद किंवा 10 मिनटं धरली तर मला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण तीच जर मी 3 घंटे, 10 घंटे जर अशीच धरून ठेवली तर हाताला मुंग्या येतील, हाताला त्रास होईल. तर असाच परिणाम काही लोकांमध्ये जो स्ट्रेस असतो तो कायम वारंवार आपल्यासोबत घेऊन ठेवतात आणि त्याचा परिणाम मग दीर्घकालीन तणावाच्या माध्यमातून आपल्याला दिसतो. सोशल मीडियाचा जर दबाव आपण सध्याच्या काळामध्ये बघितला तर तुलनेमुळे ताण आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. सोशल मीडियावर इतरांचे फिल्टर करून, एडिटेड करून केलेलं आयुष्य आपण बघतो आणि स्वतःच्या आयुष्याची तुलना आपण त्यासोबत करतो. तुलना करत असताना मग ते जर आपल्याकडे नसेल तर त्या ठिकाणी नैराश्य, चिंता आणि शरीर आपलं त्या ठिकाणी परिणामी दुष्परिणाम आपण बघू शकतो. नात्यांमध्ये दुरावा त्यामध्ये येऊ शकतो आणि ओलावा कमी होऊ शकतो आणि गैरसमज सोशल मीडियावर प्राप्त होऊ शकतात. तर हे मानसिक तणाव अपडेट राहण्यासाठी किंवा स्टेटस वगैरे इतर आपण ठेवून त्या दबावामुळे भावनिक थकवा त्यामध्ये निर्माण होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत आपल्या उत्तरातून मला एक गोष्ट जाणवली की बाह्य प्रगतीसोबत कुठेतरी अंतर्मनाचा ताणही वाढत चालल्याचा आपण दिसतो आणि उदाहरणासकट आपण जे समजावून सांगितलं त्यामुळे ते अजूनच स्पष्ट झालं. नक्कीच ते बाटलीचं उदाहरण जितका ताण आपण जितका वेळ जास्त त्याला ड्रॅग करू किंवा घेत राहू तितका तो जास्त त्रासदायक ठरताना आपल्याला दिसतो आणि हेच कदाचित आजच्या समाजाचे एकंदरीत सर्वात मोठे वास्तवही आहे असं आपल्याला जाणवतं. सर खरोखर पण आता समजा आपण त्याचे प्रॉब्लेम्स साधारण डिस्कस केले, सगळ्या गोष्टी जे आहेत त्या आपण चर्चा केली, पण मग आपण कुठेतरी त्याच्या उत्तराकडे कुठेतरी सोल्युशन त्याचं जे आहे त्याकडेही थोडंसं लक्ष देणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी आयुर्वेदाच्या अनुषंगाने तुम्हाला विचारतो की आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल या विषयावरती कुठेतरी जास्त चर्चा केली जाते. अत्यंत महत्त्वाचं ते मानलं जातं. मग हा समतोल जर बिघडला की तणाव कसा निर्माण होतो याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि हे थोडं सोप्या भाषेत जर समजावून सांगितलं तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. काय सांगाल सर? नक्कीच. तर समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे आरोग्याची जी व्याख्या जी आयुर्वेदाने समर्पक अशी सांगितलेली आहे आणि तीच व्याख्या WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा ती मान्य केलेली आहे. तर ज्या व्यक्तीचे दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ हे समतोल आहेत, ज्याचा अग्नी म्हणजे पचनशक्ती ही साम्यावस्थेमध्ये आहे, ज्याचे 7 धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे समतोल आहेत, त्याचप्रमाणे मलक्रिया पुरुष मूत्र आणि स्वेद हे साम्यावस्थेमध्ये आहे, त्याचबरोबर त्याचं मन, इंद्रिय हे प्रसन्न आहेत, त्यालाच आपण आरोग्यदायी स्वस्थ व्यक्ती असं म्हणतो. तर हा समतोल बिघडणे म्हणजेच आजार किंवा तणाव होय आणि जेव्हा शारीरिक किंवा मानसिक असंतुलनामुळे दोष आपल्या शरीरामध्ये वाढतात, पचनशक्ती आपली कमकुवत होते, तेव्हा शरीरामध्ये विविध प्रकारचे विषारी पदार्थ निर्माण होण्याची प्रक्रिया होते, त्यालाच आपण आम अशी संज्ञा देतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये तणाव हा जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न होत असतो. खूप सुंदर पद्धतीने सांगितले सर आणि आपले विचार आणि आपली ही चर्चा आता प्रेक्षकांपर्यंत ही पोहोचताना आपल्याला दिसते कारण प्रेक्षकांचे फोन आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी गुजराती हे सिन्नरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत आहे. रुपेश गुजराती बोलतो, नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक. बोला. माझा प्रश्न असा आहे की एखाद्या गोष्टीची अनामिक भीती जर आपण घेतली तरी सुद्धा तणाव वाढतो का? म्हणजे एखाद्या ठिकाणी ऑफिस मधलं कामाचं प्रेशर, त्यानंतर आपण बस पकडणे, त्यानंतर आपल्याला होणारे आजार, त्यानंतर खाण्यात येणारे अन्न घटक, समजा एखादं जड अन्न घेतलं, सौम्य अन्न घेतलं किंवा मग अपुरी झोप, त्यानंतर वातावरण उष्ण, अति उष्ण घेणे, अति थंड घेणे, अशी सर्व प्रकारचे ॲलर्जेटिक, आपण त्याला ॲलर्जी म्हणू शकतो. तर प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी असणे हे सुद्धा तरी तणावाला कारण असू शकते का? आणि मग आयुर्वेदामध्ये त्याच्यात असं सौम्य कोणते आहे
साधारण तुम्ही ह्या गोष्टी घेतल्या तर तुमचं मन शांत राहील. त्यानंतर वेळ सुद्धा काही कारणीभूत ठरते. कोणाला सकाळच्या वेळेस तणाव येतो, कोणाला रात्री येतो, दुपारी येतो. असे हे कुठले जेवढं आपण बोलू तितकं कमी आहे तणाव. बरोबर. आपल्या प्रश्नाचा ओघ आमच्या लक्षात आलेला आहे. नक्कीच अतिशय संयुक्तिक असा हा प्रश्न आपण विचारलेला आहे रुपेशजी. नक्कीच सरांकडून त्याचं आपण उत्तर घेऊया. सर काय सांगा? नक्कीच वेगवेगळे कारण, म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच भीतीचं एक उदाहरण अनामिक दिलेलं आहे. भीती हा सुंदर शब्द त्यांनी त्यालाच आपण फोबिया असं म्हणतो. तर काही काही लोकांना विशिष्ट गोष्टींची अशी भीती वाटते. म्हणजे कोणाला प्राण्यांची भीती वाटेल, उंचावर जाण्याची भीती असेल, किंवा लोकल ट्रेनची भीती असेल, किंवा प्रवासाची, किंवा ऑफिसमध्ये जास्त कामाच्या तणावाची भीती असेल, किंवा आपल्या बॉसची भीती असेल. तर वेगवेगळे आहार विहार ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर चर्चा करणारच आहोत त्या पद्धतीमध्ये. तर त्यात उघानेच त्याचं उत्तर येईल. तर योग्य आहार, योग्य व्यायाम, आत्मविश्वास, सकारात्मक जीवन ह्या जर गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये जर अंगीकारल्या तर निश्चितच मानसिक ज्या विकृती असतात किंवा मनावर परिणाम होणारे जे तणाव असतात त्याला आपण रोखू शकतो आणि एक स्वशक्त मन आणि स्वस्थ शरीर आपण ठेवू शकतो. तर हे आपण पुढे अजून विस्ताराने चर्चा करणारच आहोत. नक्कीच अतिशय सुंदर असा आणि संयुक्तिक असा हा प्रश्न होता रुपेशजी, आपण विचारला त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच प्रेक्षको, या विषयानुरूप जे वेगवेगळे कंगोरे आहेत ते आपण उलगडून आता चर्चेच्या ओघात पाहणारच आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे राष्ट्रीय तणाव जागरूकता महिना. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते आहेत ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश कोलारकर सर. सर, ब्रेकच्या आधी आपण अतिशय सुंदर वळणावर आपली चर्चा होती आणि प्रेक्षकांचे प्रश्नही त्या निमित्ताने आपल्याला आले होते. तर मग सर, आपण जे आयुर्वेद संहिता सिद्धांत विभाग आहे आपला आयुर्वेदिक कॉलेजचा, पोद्दार आयुर्वेदिक कॉलेजचा, तर या विभाग प्रमुख याचे आहात. तर प्राचीन आयुर्वेदमध्ये एकंदरीत संहिता ग्रंथ याचा अभ्यास आपला अतिशय सखोल असा आहे. मग प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अगदी उदाहरण द्यायचं झालं तर विशेषतः चरक संहिता जर असेल, सुश्रुत संहिता किंवा अष्टांग हृदय, तर मानसिक अस्वस्थता आणि मनशांती किंवा तणावासारख्या अवस्थांबद्दल कोणते विचार या सर्व ग्रंथांमध्ये आणि संहितांमध्ये आपल्याला आढळतात? आपला अभ्यास काय सांगतो सर? चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय यांनाच आपण बृहत्रयी असं म्हणतो. तर हे बेसिक जे ग्रंथ आहेत यामध्ये तणावाच्या बाबतीमध्ये किंवा मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये विस्तृत प्रमाणात सगळीकडे वर्णन आपल्याला दिसून येईल. अनेक व्याधींमध्ये, व्याधींच्या निदानामध्ये म्हणजेच कारणांमध्ये, कॉझिटिव्ह फॅक्टरमध्ये तणाव असेल, भीती असेल, शोक असेल, क्रोध असेल, हे कारणामध्ये त्यांनी वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे मानसिक व्याधींचा विचार केला तर उन्माद, अपस्मार, त्याचप्रमाणे अतत्वाभिनिवेश या व्याधींचं वर्णन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये दिसून येईल. तर मन, बुद्धी, संज्ञा, ज्ञान, स्मृती, मती, भक्ती, शील, चेष्टा, आचार, विभ्रम, म्हणजे याच्यामध्ये विकृत अवस्था उत्पन्न होते. मानसिक भाव, चेष्टा यामध्ये विकृती आपण बघू शकतो. तर शील किंवा चेष्टा म्हणजे शील पालन या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे विषाद रोगवर्धनाम श्रेष्ठ, म्हणजे डिप्रेशन किंवा चिंता किंवा अँझायटी जर असेल तर वेगवेगळ्या व्याधी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. त्याचप्रमाणे आताच रुपेशजींनी सुद्धा त्यासंबंधी विचारला होता प्रश्न. तर विरुद्ध आहार म्हणजे विसंगत अन्न, म्हणजे दूध आणि मासे एकत्र खाणे किंवा फॅशनच्या नावाखाली वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करणे, दुष्ट आहार किंवा संक्रमित दूषित अन्नाचं सेवन करणे. त्याचप्रमाणे जे देवता असतील, गुरु असतील, शिक्षक असतील, वडीलधारी व्यक्तींचा जर अपमान केला असेल, इन्सल्टिंग असेल, तर अशामध्ये मानसिक व्याधी ह्या उत्पन्न होण्याची कारणं सांगितलेली आहेत. मनोअभिघात म्हणजे मानसिक धक्का जर बसला असेल त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती उत्पन्न होतात. भय असेल, भीती असेल, त्याचप्रमाणे हर्ष, असामान्य अनैसर्गिक अपघातामुळे होणारे आनंद असतील, सत्वगुण कमी झाला असेल, रज आणि तमगुण वाढले असतील, तर अशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक विकृती आपण बघू शकतो. तर ह्या विस्तृत प्रमाणामध्ये आपण त्या पाहू शकतो संहितांमध्ये.
अतिशय समृद्ध संदर्भासहित आपण एकंदरीत सर या गोष्टी समजावून सांगितल्या. म्हणजे खरंच कौतुक वाटतं या गोष्टीचं की आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेमध्ये आधुनिक समस्यांची उत्तरे सुद्धा किती सखोलपणे दडलेली आहेत हेच या एकंदरीत उत्तरातून आपल्याला याची जाणीव होते. सर मग एक अगदी अगदी तत्वचिंतनात्मक जर प्रश्न विचारायचा झाला तर तणावमुक्त जीवन ही उपचाराची गोष्ट आहे की ती एक जगण्याची पद्धत आहे, यावर आपण काय प्रकाश टाकाल? अगदी उत्कृष्ट प्रश्न आपण हा विचारलेला आहे. तर तणावमुक्त जीवन ही प्रामुख्याने जगण्याची एक पद्धत आहे. तर त्यालाच आपण लाईफस्टाईल असं म्हणतो. तर जी सातत्यपूर्ण सवयी आणि मानसिकतेतून विकसित ही प्रामुख्याने होत असते. ती केवळ तात्पुरती उपचाराची गोष्ट नसते, तर ही एक निरंतर चालणारी एक प्रक्रिया असते, ज्यामध्ये ताणतणावांना तोंड देण्यासाठी सकस आहार म्हणजे चांगल्या पद्धतीचा आहार जो आयुर्वेदामध्ये पंचभौतिक षड्रसात्मक जो आहार सांगितलेला आहे त्याचं सेवन करणे, व्यायाम करणे, व्यायामामुळे आपल्याला एक आत्मविश्वास उत्पन्न होतो, विपश्यना ध्यान साधना जी असेल त्याचं रोज अभ्यास करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह थिंकिंग यासारख्या सवयींचा जर आपण आपल्या जीवनपद्धतीमध्ये समावेश केला तर थोडक्यात तणावमुक्त जीवन हे कायमस्वरूपी निरामय जीवनशैली अंगीकारून मिळवता येणारे आपले ध्येय आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरोखर सर हा दृष्टिकोन खरंच अंतर्मुख करणारा दृष्टिकोन आहे. म्हणजे तणावावर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर उपाय शोधण्यापेक्षा तणाव निर्माण होणार नाही अशी जीवनशैली घडवणे हेच अधिक महत्त्वाचं आणि शहाणपणाचं ठरेल. मग त्याच अनुषंगाने तोच धागा धरत आपण जर पुढे गेलो सर, अनेकदा लोकांना स्वतःलाच कळत नाही की ते तणावाखाली आहे. म्हणजे तणावाची साधारण यामध्ये माझा जो प्रश्न आहे तो म्हणजे लक्षणांच्या बाबतीत आहे. सुरुवातीची लक्षणे साधारण कोणती असू शकतात ज्याकडे सामान्य माणसाने वेळेवर पाहणं अतिशय गरजेचं आहे? यामध्ये जर आपण बघितलं तर बहुतांश लोक हे मानसिक व्याधीने ग्रस्त असतात, परंतु ते मान्य करत नाही. आणि तणावाची जर मुख्य सुरुवातीची लक्षणं जर आपण बघितली तर यामध्ये शारीरिक लक्षणे, मानसिक आणि भावनिक लक्षणे आणि वर्तणुकीमध्ये बदल हे 3 प्रामुख्याने असतात. शारीरिक लक्षणांचा जर विचार केला तर सतत असणारी डोकेदुखी, शिरशूल आपण त्याला म्हणतो, त्याचप्रमाणे स्नायूंमध्ये घट्टपणा किंवा मान आणि खांद्यामध्ये तणाव उत्पन्न होणे, हृदयाचे ठोके जास्त प्रमाणात होणे, त्याला पाल्पिटेशन किंवा घबराट झाल्यासारखं वाटणे, थकवा निर्माण होणे किंवा ऊर्जा आपल्या शरीरामध्ये कमी आहे असं वाटणे, वारंवार पोट खराब होणे, एकतर बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन होणे किंवा जुलाब होणे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मलप्रवृत्ती होणे, झोपेची समस्या उत्पन्न होणे, खूप जास्त झोप येणे किंवा खूप कमी झोप येणे, त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे पुरळ उठणे हे शारीरिक लक्षणं आपण बघू शकतो. मानसिक आणि भावनिक लक्षणांचा विचार केला तर चिडचिडपणा जास्त होणे, राग आणि चिंता वाटणे, एकाग्रता न होणे किंवा कामात लक्ष न लागणे, निराशा आणि दडपल्यासारखे वाटणे, निर्णय क्षमता कमी होणे किंवा अडचण येणे हे मानसिक लक्षणं बघू शकतो. आणि वर्तवणुकीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होणे, एकतर अति खाणे किंवा भूक न लागणे. त्याचप्रमाणे व्यसनांचे जे व्यसनाधीनता जी आहे, उदाहरणार्थ सिगारेट, अल्कोहोल, लोकांपासून दूर राहणे किंवा सामाजिक कार्यक्रमांमधून माघार घेणे ह्यासारखे वर्तणुकीमध्ये बदल आपल्याला ह्या तणावामुळे दिसू शकतो. अतिशय महत्त्वाचं होतं सर, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण जागरूकता या विषयाबद्दलची, या लक्षणांबद्दलची हीच पहिली उपचार पायरी आहे असं आपण. आणि आजच्या अशा जो कार्यक्रम आपण आज इथे ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचं उद्देशही साधारण तेच आहे. मग हाच धागा धरत जर पुढे मी विचारू इच्छितो आपल्याला की डोकेदुखी आहे, आपण म्हणालात ॲसिडिटी, निद्रानाश आहे, इन्सोमनिया, चिडचिडपणा आहे, थकवा आहे, एकाग्रतेचा अभाव आहे, भूक न लागणे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आम्हाला भूक आमची कमी झाली आहे. ही लक्षणे जे आपण आहेत ती अनेकदा वेगवेगळ्या समस्या म्हणून आपण त्याकडे पाहतो, पण ती तणावाशी जोडली गेली असू शकतात का? याकडे आयुर्वेद मन शरीर संबंधाकडे या गोष्टी अनुषंगाने कसा पाहतो? तणाव, मन आणि शरीर यातील जर आयुर्वेदिक संबंध आपण बघितला तर दोषांचे असंतुलन तणावामुळे मुख्यत्वे करून वातदोष हा प्रामुख्याने वाढतो, ज्यामुळे चिंता, भीती आणि अनिद्रा हे उत्पन्न होते. पित्त जर वाढला तर त्या ठिकाणी क्रोध, राग आणि कफ वाढल्यास त्या ठिकाणी उदासीनता आपल्याला दिसून येते.
अग्नी आणि आम यांचा जर विचार केला तर तणावामुळे पचनक्रिया, अग्नी जी डायजेस्टिव्ह फायर जी असते आपली ती मंदावते, ज्यामुळे शरीरामध्ये आम किंवा विषारी पदार्थ निर्माण होतात, त्यांचा संचय होतो, जो शारीरिक आजारांना प्रामुख्याने कारणीभूत होतो. आणि मन आणि शरीर जर एकत्वाचा विचार केला तर आयुर्वेद मानतो की मन शरीरावर परिणाम करतो. म्हणजे नकारात्मक विचारांमुळे मन आणि शारीरिक रोग हे प्रामुख्याने निर्माण होत असतात. त्यालाच आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो. म्हणजे मनात काही विकृती असतील ते शरीरावर आपल्याला दिसते, शरीरात विकृती झाली त्याचा परिणाम मनावर होतो. तर अशा पद्धतीने एकमेकांना पूरक असे मनोशारीरिक आजार हे वेगवेगळे प्रकारचे तणावामुळे आपल्या मन आणि शरीरामध्ये उत्पन्न होऊ शकतात. अगदी म्हणजे खरंच आहे ते की शरीर अनेकदा मनाचं मौन भाषांतर करत असतं हे आपण पाहतो आणि आपण ते वेळेवर ओळखणं अतिशय गरजेचं आहे. हेच आपल्या उत्तरातून अधोरेखित झालं आणि आपले प्रेक्षकही या गोष्टी ओळखायला लागलेत, कारण आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पुन्हा प्रेक्षक बुलढाणाहून तानाजी चव्हाण साहेब हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तानाजी, आपला प्रश्न विचारा. हो सर. हां बोला. हा म्हटलं सर म्हणलं सर हां बोला, आवाज येतो ऐकू. माणूस फिजिकली स्ट्रॉंग असतो, बरोबर. फिजिकली. आणि जास्त काही शिकेल नाही सर. नाही बोला बोला. आणि जीवनामध्ये व्यावहारिक नाते संबंध हे लोक त्रास देतात किंवा फॅमिली मॅटर असलं तर याच्यातून तणावातून कसं मुक्त व्हावं असं मला. हां, तर आपल्या नातेवाईकांचा जो प्रश्न असेल. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. उत्तर आपण सरांकडून घेऊया. सर काय सांगाल? नातेवाईकांचा जो प्रश्न असेल किंवा जीवनामध्ये त्यांचं म्हणणं होतं की फिजिकली आपण स्ट्रॉंग आहोत, पण व्यवहारामध्ये वागत असताना नातेवाईक, नातेसंबंध किंवा घरगुतीचे जे प्रॉब्लेम असतात त्यांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. तर नातेसंबंध कशा पद्धतीने जपावे आणि एक समतोल कशा पद्धतीने साधावा आपल्या कौटुंबिक जीवनाचा, तो पण आपण पुढे चर्चा करणारच आहोत त्यासंबंधी. तर त्यात आपण त्यांचं उत्तर नक्कीच त्या ठिकाणी देऊ. नक्कीच या प्रश्नाचं उत्तरही सरांकडून आपल्याला मिळालेलंच आहे आणि पुढच्या प्रश्नाच्या चर्चेच्या ओघामध्ये या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती उलगडत जाणार आहेत. वेगवेगळे कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता ही पुन्हा वेळ झाली आहे इथे छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आजचा आपला विषय आपण जाणून आहात राष्ट्रीय तणाव जागरूकता महिना. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्याला स्टुडिओमध्ये लाभले आहेत ते आहेत सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश कोलारकर सर. प्रेक्षको, अनेक गोष्टींवरती आपण चर्चा केली. अनेक प्रेक्षक आपल्याला अतिशय सुंदर असे प्रश्न घेऊन आपल्यासमोर येत आहेत आणि त्याची उत्तरं जरी एका प्रेक्षकाने विचारलेलं असेल तरी ते बऱ्याच प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न या निमित्ताने आपण त्याकडे पाहूया. सर, पुन्हा विषयावरती येताना आजची तरुण पिढीबद्दल मला बोलावंसं वाटतं. ते म्हणजे अभ्यास असो किंवा करिअर असो, स्पर्धात्मक युग आहे, अपेक्षांचं ओझं त्यांच्यावरती असतं, अपयशाची भीतीही कुठेतरी आपण बघतो त्यांच्यामध्ये, तुलनात्मक जग होताना आपण पाहतो. या सगळ्यांमुळे प्रचंड मानसिक दबावाखाली ही पूर्ण तरुण पिढी आज आपल्याला दिसते. मग अशा विद्यार्थ्यांना असो किंवा तरुणांना असो, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर कोणता साधा पण प्रभावी असा संदेश आपण देऊ इच्छिता आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून? नक्कीच त्यांना एक चांगला संदेश आपण ह्या माध्यमातून देऊ शकतो. तर मन हे शरीराचे आरोग्य केंद्र आहे. मन दुरुस्त तर तन दुरुस्त. मानवी जीवन हे अनमोल आहे आणि मनाच्या समतोलामुळे हे अनमोल जीवन आपलं हे यशस्वी आणि सार्थक होत असतं. सभोवतालच्या अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीशी समरस होऊन जुळवून घेण्याची क्षमता ही आजच्या तरुणाने आपल्यामध्ये वाढवावी. स्वतःच्या व्यक्तिमत्वातील ज्या क्षमता आहेत, ज्या स्ट्रेंथ आहेत, ज्या पात्रता आहेत, ज्या कमतरता आहेत, ती स्वीकारण्याची प्रांजळ वृत्ती त्यांच्यामध्ये असावी. विचारशैलीत आणि राहणीमानामध्ये सातत्याने जर बदल केला तर एक नवीन सशक्त व्यक्तिमत्व त्यांचं तयार होऊ शकतं आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जे प्रज्ञाप्राप्त आपण म्हणतो, मन बुद्धी यांच्याद्वारे केले जाणारे जे अपराध असतात ते जर आपण नियंत्रित केले आणि शील पालन किंवा गुड कंडक्ट, सद्वृत्ताचं जर पालन केलं
तर नक्कीच आपण तणावावर आपण विजय प्राप्त करू शकतो आणि आपल्या जीवनात ऐच्छिक ध्येय आपण गाठू शकतो. हा संदेश नक्कीच सर आजच्या तरुण पिढीसाठी अतिशय मौल्यवान असा संदेश ठरणार आहे, कारण का अतिशय सोप्या भाषेत सुलभ शब्दांना वापरत आपण जे विश्लेषण एकंदरीत आपल्या उत्तरातून या प्रश्नाचं केलं ते अतिशय सुंदर अशा पद्धतीने होतं. नक्कीच हा मौल्यवान असा संदेश आपल्या तरुण पिढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ठरेल याची मला आशा आहे. मग सर, कामाचा तणाव असो किंवा घराची जबाबदारी असो, आर्थिक चिंता आहे, नातेसंबंधातील गुंतागुंत, मगाशी प्रश्नामध्ये पण या गोष्टीचा उल्लेख आपल्याला आढळला. तर या सर्वांमध्ये सामान्य माणूस स्वतःला आधी हरवलेला पाहतो, हरवून बघतो. मग अशा व्यक्तींनी तणाव हाताळण्यासाठी साधारण रोजच्या जीवनात कोणते छोटे पण प्रभावी असे बदल करायला हवेत असं आपल्याला वाटतं? नक्कीच यामध्ये आपण प्रभावी बदल करून आपण त्यावर नियंत्रण आपण मिळवू शकतो. मुख्य म्हणजे वेळेचं नियोजन. आजकाल जर कुणाला विचारलं आपण तर कुणालाच वेळ नसतो, तर वेळेचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. सफलता आणि विनयाचा विचार हा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. जबाबदाऱ्यांचा स्वीकार हा प्रामुख्याने आपण केला पाहिजे. टीका टिप्पणी किंवा निंदा चुगली ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. चुकांचा प्रांजळपणे आपण स्वीकार हा की आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. उत्तम श्रोता आपण बनलं पाहिजे, यू आर गुड लिसनर. त्याचप्रमाणे शालीनता आणि नम्रतापूर्वक व्यवहार आपला असला पाहिजे. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे आणि आपल्या शक्तीनुसार आपण आपलं कार्य केलं पाहिजे. आणि सत्यनिष्ठता म्हणजे सत्याच्या मार्गावर आपण कायम चाललं पाहिजे. तर नकारात्मक वृत्ती जर आपली प्रामुख्याने बदलली, दुसऱ्यांना दोष देणं आपण बंद केलं पाहिजे. संकटाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचण्याच्या ऐवजी प्राप्त गोष्टींना आपण उजाळा प्रामुख्याने आपल्या जीवनात दिला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या लक्ष्यावर आपण फोकस केला पाहिजे. आपल्या संबंधित लोकांचे सकारात्मक गुण शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. निराशावादी लोकांच्या सहवासापासून आपण दूर राहिलं पाहिजे. व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. चांगल्या सवयी आपण विकसित केल्या पाहिजेत. आणि नियमित व्यायाम, योग, विपश्यना ध्यान, साधना आणि यशस्वी लोकांसोबत दोस्ती ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारू शकतो. नक्कीच कोणत्या गोष्टी अंगीकाराव्यात आणि कोणत्या गोष्टी अंगीकारू नये, कोणत्या व्यक्तींपासून लांब राहावं आणि कोणत्या व्यक्तीला जवळ करावं, हेच थोडक्यात कुठेतरी आपल्या एकंदरीत या उत्तरातून मला जाणवलं. कारण मोठे बदल हे नेहमीच शक्य नसतात ते करणं, पण छोटे सातत्यपूर्ण लहान सहान बदल हे नक्कीच आपल्या हातात आहेत आणि ते आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतात, हेच आपल्या उत्तरातूनही आपल्याला जाणवलंय. मग सर, आयुर्वेदिक पद्धतीने जर विचार केला झाला तर दिनचर्या, योग्य आहार, नियमित झोप आहे, व्यायाम आहे, प्राणायाम आहे, ध्यान, मनशुद्धी यापैकी तणाव नियंत्रणासाठी सर्वात मूलभूत आणि सहज अंमलात आणता येतील असे कोणते उपाय आपण सुचवू शकाल? पण आपले प्रेक्षकही आपल्याशी जोडले गेलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. अनंत तरडे हे मलकापूर इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अनंतजी, आपला प्रश्न विचारा. हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी आयुर्वेदानुसार काय करावं? तोच तुमच्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण घेतोय. तर दिनचर्या, मूलभूत जे बदल आपण बघतोय की दिनचर्या, योग्य आहार, नियमित झोप, व्यायाम, प्राणायाम, ध्यान, मनशुद्धी ह्या गोष्टींचा आपण मूलभूत उपाय म्हणून अंगीकार केला पाहिजे. तर दिनचर्या म्हणजे प्रतिदिनचर्या, दिनचर्या म्हणजे प्रातःकाळी आपण केव्हा उठायचं आणि रात्री केव्हा झोपायचं याचा विचार आयुर्वेदाने प्रामुख्याने केला. तर ब्राह्ममुहूर्त म्हणजे सकाळी आपण सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे. त्यानंतर योग्य आहार आपण सेवन केला पाहिजे, जो सकस असेल, पौष्टिक असेल आणि आपलं शरीराचं आणि मनाचं पोषण करणारा असेल, सात्विक अशा स्वरूपाचा. नियमित झोप आपण योग्य प्रमाणामध्ये घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे दररोज आपण व्यायाम केला पाहिजे. तर व्यायामामुळे आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. आत्मविश्वास निर्माण झाला की नक्कीच आत्मविश्वासाचा जर शत्रू आपण बघितला तर तो तणावाचा शत्रू कोण असेल तो आत्मविश्वास. तर आपल्यामध्ये आत्मविश्वास जर निर्माण झाला तर नक्कीच आपण तणावाचा सामना करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम असतील, भ्रामरी प्राणायाम असेल, त्याचप्रमाणे अनुलोम प्रतिलोम असेल, यांचा आपण अभ्यास करू शकता. वेगवेगळे ध्यान पद्धतीचा अवलंब आपण करू शकता. शरीरासाठी जशी आपण कसरत करतो तशीच मनासाठी सुद्धा
वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता, ज्याद्वारे आपली मनशुद्धी होईल. आणि आयुर्वेदामध्ये मानसिक विकारांवर परम औषध सांगितले, ते म्हणजे धी धैर्य आत्मविज्ञान मनोदोष औषधम परम. तर धी, चांगलं काय वाईट काय ही निर्णय क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. वाईट गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे. पेशन्सचा जो आज सध्याच्या काळामध्ये अभाव दिसतो तो आपण दृढ केला पाहिजे. आणि स्वतः आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये काय चाललं त्याचा आपण कायम अभ्यास केला पाहिजे. तर हे जर आपण केलं तर नक्कीच मानसिक विकृतींवर आपण आळा घालू शकतो. म्हणजे हॅपी हार्मोन्स हे कसे वाढवावेत याचंच थोडक्यात हे उदाहरण होतं. खूप उपयुक्त असं मार्गदर्शन होतं सर. कारण प्रेक्षकांना आजपासून काय सुरू करायचं याचं उत्तर नक्कीच याच गोष्टीचं उत्तर आता या उत्तरातून आपल्याला मिळालेलं आहे. मग सर, निद्रा हा एक महत्त्वाचा भाग आहे जेव्हा आपण तणावाबद्दल बोलतो. तर निद्रानाश हा तणावाचा परिणाम आहे की कारणही असू शकतं, याचंही उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने शांत, गाढ आणि पुनर्स्थापित करणारी जी झोप आहे ती मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं हे गरजेचं आहे? अगदी बरोबर. या ठिकाणी निद्रानाश हा तणावाचा परिणामही आहे आणि कारणही आहे. तर आयुर्वेदामध्ये निद्रा किंवा झोप ही आहार आणि ब्रह्मचर्यासोबत जीवनाचे जे 3 प्रमुख आधारस्तंभ आचार्यांनी वर्णन केले त्याला आपण त्रय उपस्तंभ असं म्हणतो. तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य यांचं योग्य जर आपण सेवन केलं तर निद्रा, शक्ती, कांती, पुष्टी आणि आरोग्य यांची वाढ होते. रात्रीची जी शांत झोप असते ती वात, पित्त आणि कफ दोष संतुलित करते. तर अपुरी जी झोप असते ती नैराश्य, थकवा आणि अनेक आजारांना ती कारणीभूत होऊ शकते. दोष आणि निद्रा, कफ आणि तम दोष चांगल्या निद्रेसाठी जबाबदार असतात. तर शरीरामध्ये जर वात वाढला तर निद्रानाश किंवा इन्सोमनिया त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतो. त्याचप्रमाणे यामध्ये मग आपलं म्हशीचं दूध, उसाचा रस, मासे, गूळ, पिष्टमय पदार्थ, भात, दूध, दही इत्यादींचं सेवन करून आपण प्राकृत निद्रा घेऊ शकतो. तसंच उठणं लावणं, स्नान करणं, अभ्यंग, डोक्याला तेल लावणं, मालिश करणं, त्याचप्रमाणे डोळ्यांचं तर्पण करणं, चांगल्या ठिकाणी योग्य शय्येवर झोपणे, अंग चेपून घेणे इत्यादी बाबींचा सुद्धा अवलंब करून आणि मनातली चिंता नष्ट करून आपण शांत आणि सुखी आपण झोप घेऊ शकतो. खरंच सर, म्हणजे शांत झोप म्हणजे केवळ विश्रांती नाही आहे, हेच मला कुठेतरी अधोरेखित झाल्याचं दिसतं आपल्या उत्तरातून. ती मन आणि शरीरासाठी पुनर्जन्मासारखी एक स्थिती असावी हेच कुठेतरी आपल्याला अपेक्षित असल्याचं दिसलं. मग सर, आजही अनेक लोक मला तणाव आहे हे मान्य करायलाही घाबरतात. आपण पाहतो एकंदरीत चर्चेतून की मानसिक आरोग्याबद्दल अजूनही कुठेतरी संकोच आहे, गैरसमज आहेत आणि कलंकही याला कुठेतरी जोडला गेल्याचं आपणही पाहतो चर्चेतून बऱ्याच जणांच्या. मग आपल्या मते हा दृष्टिकोन बदलण्यासाठी साधारण समाजाने आणि कुटुंबाने काय काय खबरदारी घ्यायला हवी? या ठिकाणी जसं पोटामध्ये दुखते, हातपाय दुखतात, तसे मनाचेही दुखणे असू शकते. पण शारीरिक दुखणं हे प्रामुख्याने लवकर आपल्याला दिसून येतं, पटकन ते आपल्या लक्षात येतं. पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत. मानसिक आजाराबद्दल समाजामध्ये अनेक प्रकारच्या चुकीच्या आणि वाईट भ्रामक समजुती आपण बघतो. बऱ्याच वेळेला मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजामध्ये असते. मग त्यासाठी मग करणी किंवा देवतांची बळी देणे, बली, पूजा ह्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावं लागल्याशिवाय दुसरा उपाय नाही असा समज असतो. परंतु मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्या वाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगलं नातं जोपासणे असा त्याचा अर्थ आहे आणि त्या अनुषंगाने आपण ते समजावून घेतलं पाहिजे. हा मुद्दा खरोखर अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे सर. कारण तणावापेक्षा कधीकधी तणाव लपवणे अधिक धोकादायक ठरताना आपल्याला दिसतं. आणि आपण सांगितल्याप्रमाणे अगदी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणंही कुठेतरी कलंकित दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि संकोच याबद्दल आपण पाहतो. पण नक्कीच आजच्या आपल्या उत्तरातून आपल्याला ह्या गोष्टी प्रेक्षकांना नक्कीच जाणवलेल्या असतील की तणाव लपवणं हा जास्त धोकादायक आहे. त्याच्यावरती कुठेतरी उपचार आणि त्याचं सोल्युशन शोधणं हा महत्त्वाचा भाग आहे.
मग सर अतिशय एक रोचक असा प्रश्न मला विचारायचा, तणाव हा नेहमी शत्रू असतो का, की काही प्रमाणात सजगता म्हणा किंवा आत्मपरीक्षण म्हणा किंवा बदल आणि प्रगतीचा संकेतही असू शकतो? आपण काय सांगाल? तसं नाही, तर तणाव किंवा स्ट्रेस हा नेहमीच आपला शत्रू नसतो. अल्पकालीन तणाव आपल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि प्रेरित राहण्यास, मोटिवेशनसाठी हा प्रामुख्याने आपल्याला मदत करत असतो. परंतु जेव्हा आपण बघतो की तणाव दीर्घकाळ टिकतो, म्हणजे क्रोनिक स्ट्रेस असतो, तेव्हा तो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. तर हे तणावाचे दोन मुख्य प्रकार आपण अगोदर बघितलेलेच आहेत. तर तणावाचे जे दोन पैलू आपण बघतो की चांगला तणाव, त्यालाच आपण युस्ट्रेस म्हणतो, की हा अल्पकालीन असतो आणि आपल्याला ध्येय गाठण्यासाठी तो कायम प्रेरित करत असतो. तर परीक्षा किंवा मुलाखतीपूर्वीचा जो ताण असतो तो हा चांगला तणाव असतो. तर वाईट तणाव, त्यालाच आपण डिस्ट्रेस असं म्हणतो, तर हा दीर्घकालीन किंवा तीव्र अशा स्वरूपाचा असतो. सततच्या ताणामुळे उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणासारखे आजार हे उत्पन्न होऊ शकतात. मानसिक परिणामांमध्ये चिंता, नैराश्य, चिडचिड आणि झोपेची समस्यासुद्धा आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. कार्यक्षमता याच्यामध्ये कमी होते. जास्त ताणामुळे फोकस कमी होऊन कामावर त्याचा परिणाम होतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर तणाव योग्य प्रमाणात असेल तर तो एक प्रेरक शक्ती असतो आणि तो नियंत्रणाच्या बाहेर गेला तर तो आपला शत्रू बनू शकतो. तर ही डेडलाईन प्रत्येकाने आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. खरोखर छान उत्तर होतं सर. हा विचारच खरोखर अतिशय वेगळा आहे की प्रत्येक ताण जो आहे तो टाळायचा नसतो. काही ताण हे समजून घ्यायचे असतात. युस्ट्रेस आणि डिस्ट्रेसबद्दल फरकही आपण अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितला. मग तणाव जर कमी करण्यासाठी औषधोपचार महत्त्वाचे आहेतच सर, ते आपल्याला जाणवतंच. पण आयुर्वेदात स्वशिस्त ज्याला आपण म्हणू शकतो, विचारशुद्धी किंवा इंद्रिय निग्रह, दिनचर्या आणि जीवन पद्धती यांना किती मोठे स्थान आहे असं आपल्याला सांगता येईल? जीवन पद्धती जी आपण म्हणतो, दिनचर्या असेल, इंद्रिय निग्रह असेल, विचारशुद्धी असेल, स्वशिस्त असेल, याला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि जर प्राचीन शास्त्र किंवा पाली साहित्य बघितलं तर तो 2600 वर्षापूर्वी जो मूळ सिद्धांत, सब्ब पापस् करणं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाप न करणे, कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशल कर्म आपण करणे, आणि सचित्त पर्योदपनम आपलं मन हे शुद्ध करणे, तर हे तथागत भगवान बुद्धाने प्राचीन काळामध्येच वर्णन केलेलं आहे. त्याचाच आधार घेऊन आपण जर बघितलं तर दशविध पापकर्म आयुर्वेदामध्ये टाळायला सांगितलेले आहे. तर 10 प्रकारचे जे पापकर्म आपण म्हणतो, तर 3 कायेद्वारे, 4 वाणीद्वारे आणि 3 मनाद्वारे त्यांचा आपण टाळले पाहिजे. तर कायिकमध्ये हिंसा, चोरी आणि व्यभिचार हे आपण टाळतो. वाचिकमध्ये पैशून्य म्हणजे चुगली करणे, परुष म्हणजे कठोर वचन, अनृत म्हणजे खोटं बोलणं, आणि संबिन्नालाप म्हणजे इरिलिव्हंट टॉक जो असतो तो टाळला पाहिजे. आणि मानसिकमध्ये व्यापात म्हणजे निष्ठुरता, अभिद्या म्हणजे परद्रव्य अभिलाषा, त्याचप्रमाणे दृग्विपर्य म्हणजे मिथ्या दृष्टी ही आपण टाळली पाहिजे. त्याच दृष्टीने दिनचर्या ही आपण बघितली की दिनचर्या आपण पालन करावं. प्रज्ञापराध जे असतील, मनाद्वारे चुकीचे निर्णय आपण घेऊ नयेत. आश्वासन चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे, सत्वावजय चिकित्सा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म. तर ही जीवन पद्धती जर आपण अंगीकारली तर याचं मोठं स्थान या तणाव आपण नियंत्रण आणण्यामध्ये करू शकतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता, कारण कुठेतरी उत्तरातून ही गोष्ट नक्कीच अधोरेखित झाली की आयुर्वेदात उपचार हे फक्त औषधांमध्ये नसतात, तर आचरणातही कुठेतरी उपचार पद्धती लपलेली असते आणि ती बदलली तर नक्कीच एक प्रकारे उपचार केल्याचाच भास आणि त्यातून परिणाम आपल्याला साधता येतो. मग आज अनेकदा सर माणूस जे आहे लोकांमध्ये अजूनही आतून एकटा असल्याचं आपल्याला वाटतो. तणाव कमी करण्यासाठी कुटुंबातील संवाद आहे, साधारण स्नेह आहे, सहवास आहे आणि भावनिक आधार ज्याला म्हणतो, मेंटल सपोर्ट, जो सपोर्ट सिस्टीम आहे, यांची भूमिका किती महत्त्वाची आहे असं आपल्याला वाटतं? अतिशय भावनिक आधाराची ही भूमिका ही खूप महत्त्वाची ह्या मानसिक तणावामध्ये आपण बघू शकतो. तर तणाव कमी करण्यासाठी कुटुंबामधील संवाद, स्नेह
सहवास आणि भावनिक आधार अत्यंत महत्त्वाची भूमिकाही बजावत असतो. मोकळा संवाद हा गैरसमज दूर करतो, तर आपुलकीचा सहवास आणि भावनिक पाठिंबा किंवा सपोर्ट हा मनाला सुरक्षा, आत्मविश्वास आणि स्थिरता मिळवून देत असतो, ज्यामुळे तणाव आणि नैराश्याची पातळी ही लक्षणीयरित्या आपल्याला कमी होताना दिसते. कौटुंबिक घटकांचा जर आपण विचार केला, त्यांची भूमिका जर बघितली, तर प्रभावी संवाद, प्रॉपर कम्युनिकेशन, मनातील विचार, भीती आणि भावना मोकळेपणाने जर आपण मांडली आणि त्यामुळे ताण आपला हलका होतो. योग्य संवादाने कठीण परिस्थितीतही वाद न होता त्यावर आपण तोडगा काढू शकतो. स्नेह आणि सहवासाचा जर विचार केला, अफेक्शन अँड कंपॅनियनशिप, तर कुटुंबातील सदस्यांसोबत आपण जो वेळ घालवतो, प्रेम आणि इतर गोष्टी, यामुळे बॉन्डिंग हार्मोनसुद्धा याची वृद्धी होते आणि त्यामुळे मन शांत आपलं होत असते आणि चिंताही कमी होऊन जाते. तर इमोशनल सपोर्टसुद्धा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास जो असतो तो तणावाशी लढण्याची सर्वात मोठी ताकद असते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि समस्येची तीव्रता कमी होते. तर सुरक्षित वातावरण, सेफ एन्व्हायरमेंट, कुटुंबातील सुरक्षितता आणि स्वीकृतीची भावना असल्यास व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतो आणि तणावाला सहज सामोरं जातो. तर थोडक्यात सांगायचं जर झालं तर कौटुंबिक संवाद आणि सहवास हे मानसिक आरोग्यासाठी औषधासारखे काम करतात, जे तणावपूर्व आयुष्यात समतोल राखण्यास आपल्याला मदत करतात. खरंच सर, म्हणजे आपल्या उत्तरातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की औषध मनाला शांत करू शकतं, पण माणूस पण मनाला कुठेतरी आधार देतं आणि तेच आजच्या चर्चेचं एक मूळ गाभा आहे किंवा त्याचा सार आहे असं म्हणता येईल. आपण आपल्या चर्चेच्या अतिशय शेवटच्या गोष्टीकडे आहे, कारण वेळेची मर्यादा आहे. मग सर, आजचा जो आपला विषय आहे, राष्ट्रीय तणाव जागरूकता महिना, या विषयाच्या निमित्ताने आपण समाजाला असा कोणता संदेश देऊ इच्छिता जो प्रत्येकाने आजपासून जीवनामध्ये कुठेतरी अंगीकारावा असं आपल्याला वाटतं? काय सांगाल सर? राष्ट्रीय तणाव जागरूकता, स्ट्रेस अवेअरनेस महिना आपण साजरा करतोय, तर समाजाला हाच मुख्य संदेश दिला पाहिजे की तणाव ओळखणे, तो स्वीकारणे आणि मदतीसाठी बोलणे हे कमकुवतपणाचे लक्षण नसून मानसिक आरोग्याप्रती जागरूकतेचे लक्षण आहे. तणाव व्यवस्थापन निरोगी जीवनासाठी हा अत्यावश्यक भाग आहे. समाजाला उद्देशून काही महत्त्वाचे संदेश जर द्यायचे झाले आजच्या निमित्तानं, तर तणावावर आपण बोललं पाहिजे, मनात ठेवलं नाही पाहिजे. तणावाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे, जेणेकरून त्याच्याशी संबंधित नैराश्य आणि चिंता कमी करता येईल. तर फोबिया असेल, टू बी, नॉट टू बी, आत्महत्या असतील, यांना आपण ह्यामुळे आळा घालू शकतो. स्वतःची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. सेल्फ केअर, विश्रांती घ्या, योग्य झोप घ्या आणि कामातून ब्रेक घेणं शिका, म्हणजे बर्नआउटसारखे ज्या विकृती आपण टाळू शकतो. उत्पादकता आणि विश्रांती ह्या परस्पर विरोधी गोष्टी असतात. तर जीवनशैलीत बदल केल्यामुळे नियमित व्यायाम, सकस आहार आणि आपले छंद जर आपण जोपासले तर तणावाची पातळी आपण कमी करण्यास मदत करू शकतो. मदतीसाठी हात पुढे करा. जर तणाव असह्य वाटत असेल तर व्यावसायिक मदत, प्रोफेशनल हेल्प, सर्व शासकीय यंत्रणा आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. आमच्याशी तुम्ही संपर्क साधा. समुपदेशन घेण्यास अजिबात संकोच करू नका. डिजिटल डिटॉक्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून काही वेळ दूर राहून मनाला शांतता द्या. हा आजच्या प्रसंगी मी संदेश आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो. हा अतिशय महत्त्वाचा संदेश प्रत्येक प्रेक्षकाच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचला असेल अशी मी आशा बाळगतो. अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा झाला तर, जर एका वाक्यात जर सांगायचं झालं, कारण आजचा तणावमुक्त, संतुलित आणि आनंदी जीवन हा विषय जो आहे आणि आयुर्वेदाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतोय, तर आयुर्वेद आपल्याला आपण सर्वात मोठं कोणतं जीवनसूत्र सांगतंय, या गोष्टीने आपण आजच्या या चर्चेची सांगता करू. नक्कीच एक दोन सूत्र मी सांगतो थोडक्यामध्ये. तर जो आदर्श दिनचर्या जी सांगितली वाग्भटांनी, आद्र संतानता त्यागा काय वाक चेतसा दमहा स्वार्थबुद्धी परार्थेषु पर्याप्तमिती सदुत्तम, म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या प्रती दयाभाव, बंधुभाव, करुणा आपण ठेवली पाहिजे. कायिक, वाचिक आणि मानसिक ज्या विकृत गोष्टी असतील त्याचं दमन केलं पाहिजे आणि इतरांच्या कामामध्ये आपल्या स्वतःच्या कामासारखी कळकळ आपण जर दाखवली तर हे श्रेष्ठ सद्वृत्त आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. त्याचप्रमाणे रसायन चिकित्सा जी आहे, आचार रसायन,
तर सत्यवादिनम अक्रोधम अध्यात्म परवनेंद्रियम शांत सदवृत्तम निरतम विद्या नित्यम रसायनम. म्हणजे जर आपण सत्य बोलत असू, सत्यवादिनम अक्रोधम, आपण क्रोध जर करत नसाल आणि आपली प्रवृत्ती जर अध्यात्माकडे असेल, अध्यात्म म्हणजे अज्जतं जानाती, स्वतःला आपण समजून घेतलं आणि शांत राहिलं, संतोष परमसुखम, आणि सदवृत्त जर आपण अंगीकारलं, चांगलं वृत्त जे आता आपण सांगितलं की सर्व प्राणीमात्रांप्रती दयाभाव आणि बंधुभाव आणि कायिक वाचिक मानसेचं विकृतींचं दमन करणं, तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला दीर्घ आयु, स्मृती, मेधा, आरोग्य, तरुणमयी याची प्राप्ती होते. नक्कीच सर, आजच्या या संवादातून तणावाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळाली असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रो, तणाव हा लपवण्याचा विषय नाही हे आपल्या लक्षात आलेलं आहे, तर समजून घेण्याचा आणि योग्य वेळी हाताळण्याचा विषय आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा संदेश आजच्या चर्चेतून आपल्याला कुठेतरी मिळाला आहे. आयुर्वेदाच्या प्रकाशातून मन, शरीर आणि जीवनशैली यांचा समतोल साधण्याचा जो सुंदर मार्ग आज उलगडून जो सरांनी सांगितला तो निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. मित्रो, वेळेची मर्यादा असल्याकारणाने या सकारात्मक वळणावरती आज आपण या कार्यक्रमाला इथेच संपवतो आहे. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.